अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नागतो ज्ञानराजा महापुण्यराशे नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वर कुंडलिकावर्धन श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज सबसंतन की अपने अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर ज्ञान राज माझी योग्याची माऊली जने निगमवल्ले प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वर ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लावी रोप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव पवार विना उभारली श्रवणाचे मी से बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 11 घ्यायचा आहे. मिळालं का सगळ्यांना? श्लोक क्रमांक 11 अध्याय क्रमांक 3. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वाह परस्परं भावयन्तः श्रेय परम वापसयथ. परत एकदा म्हणतो त्यामागे म्हणा एकत्र. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेय परम वापसयथ. या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये समृद्धी कशी आणता येईल, आपल्या प्रत्येकाला वाटतं आपली भरभराट व्हावी आहे की नाही. तर आपल्याला सारखं वाटत असेल आपली भरभराटी व्हायची तर ह्या श्लोकाप्रमाणे आपण कार्य केलं पाहिजे. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात की श्रेया परम वापसयत म्हणजे काय की तुम्ही सर्वोच्च पदावर पोचू शकाल. प्रत्येकाला बघा मोठं व्हायचं आहे ह्या जगामध्ये आहे की नाही. लहान कोणाला नको. तर तुम्हाला जर का मोठं व्हायचं आहे, उच्च पद जर का गाठायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे. तर भगवंत म्हणतात देवान भावयतानेन म्हणजे यज्ञाद्वारे देवांना प्रसन्न करा. आपण यज्ञ करून काय करायचं आहे, देवांना प्रसन्न करायचं. परत इथे यज्ञ म्हणजे काय, समाज कल्याण, लोकांचं कल्याण करायचं आहे. आणि मग काय होईल, देव प्रसन्न होईल तुम्हाला.
आहे की नाही? हां, ते देवा भावयंतु वहा, म्हणजे तुम्ही दिलेली आहुती जे आहे त्यामुळे देव प्रसन्न होते. आणि परस्परम भावयंत म्हणजे एकमेकाची अशी परस्पर मदत केली तुम्ही तर तुम्हाला काय मिळेल? भरभराटी, समृद्धी मिळेल. बघा, एखादा शिक्षक आहे आणि शिक्षकाने चांगलं शिकवलं मुलांना तर काय होईल? त्याचे विद्यार्थी वाढतील आणि त्यालाही म्हणजे काय फी असेल त्याचा इन्कम वाढेल. आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होईल. दोन्हीकडून फायदा आहे. चांगलं शिकवल्यामुळे काय होईल? त्यांचंही उत्पन्न वाढेल शिक्षकाचं. आणि चांगलं शिकवल्यामुळे शिक्षक जो आहे तो विद्यार्थी जो आहे त्यालाही ज्ञान प्राप्त होईल. आणि त्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तोही पुढे काय करेल? त्याचाही म्हणजे इन्कम सोर्स चालू होईल त्याचा पण, आहे की नाही? तोलाही पुढे डिग्री मिळेल. डिग्री मिळाल्यानंतर तोही उपजीविकेचं त्याचं साधन होईल. हे असं एकमेकांनी केलं आपल्या जगात. बघा, हे साधं उदाहरण आहे. यज्ञ म्हणजे काय? उपास तापास किंवा तुपाची आहुती किंवा काय असं काही करायची गरज नाही. आपण बघा, आपल्याला यज्ञ करायची फार संधी येते पण आपण करत नाही. ही गोष्ट वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोकांचं समाज कल्याणाचं जेवढं होईल तेवढं, असं नाही आहे. आणि मी आधी म्हटलो की आपण पहिलं आपलं पोट भरता आलं पाहिजे आपल्याला, तर आपण दुसऱ्याचा विचार करू. म्हणजे पहिलं स्वतःचं कल्याण झालं पाहिजे आणि मग आपण दुसऱ्याचं कल्याण करू. असं म्हणतात, मी पेपरमध्ये वाचलं होतं, मुंबई CSTमध्ये एक लंगडा TC असा होता. पूर्वीची गोष्ट आहे, आता ही नाही आहे, आत्ताची नाही आहे, पूर्वीची गोष्ट आहे. त्याच्याकडे देवस्थानाची तिकीट असायची. पुढे प्रयागराज, वाराणसी आणि तो तिकीटं द्यायचा कोणाला? तेव्हा लोकांना एवढं माहीत नव्हतं ना रिझर्वेशन काय आहे. आता सगळं माहीत झालेलं आहे, लोक आता हुशार झालेले. पूर्वी तसं नव्हतं. आणि तो लोकांना काय करायचा? मार्ग पण सांगायचा. असं जायचं, तिकडे जायचं, मग तिथे हॉटेलात असं राहायचं, मग हे फिरायचं. मग त्याला नोकरीबरोबर तो व्यवसाय पण करायचा. परंतु तो स्वतः कधी गेला नाही. स्वतः कधीच गेला नाही. असंच आहे जगामध्ये. लोकांना ब्रह्मज्ञान सांगणार, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, पण स्वतः करणार नाही. मग याच्यातून आपण काय करायचं आहे? आपण स्वतः केलं पाहिजे. आणि यज्ञाद्वारे देवांची तृप्ती होते. आता यज्ञ म्हणजे काय? होम आहुती नव्हे तर कर्तव्यकर्म. कर्तव्यकर्म आपण निस्वार्थी बुद्धीने केलं पाहिजे. एकमेकाचं पोषण केल्यामुळे मनुष्य परमपदाला पोचतो. आणि हा श्लोक समाजाप्रती जिम्मेदारी दर्शवतो. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे तो दर्शवतो हा श्लोक. म्हणजे बघा, भगवंताला कसं आहे? सगळ्यांची काळजी आहे की नाही? आणि ह्या पद्धतीने गीतेमध्ये भगवंतानी असा उपदेश केलेला आहे की अखिल मानवजात कशी हे राहील, समृद्ध राहील, सुखी राहील. त्याच्यामध्ये कुठलाही धर्म नाही, कुठलाही जात नाही, कुठलाही पंथ नाही. सगळ्या जगाचा, विश्वाचा हे आहे, विचार आहे. आता याच्यामध्ये आज आपण दिनविशेष सांगतो की नाही, तर आजचा दिनविशेष असा आहे, आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन आहे. आणि आज चांगला म्हणजे हिंदुत्वाचं म्हणजे बंगालमध्ये प्रवेश झाला आणि एक मोठी क्रांती आहे आजचा दिवस म्हणजे. तर असा प्रकारे आजचा दिवस आहे 4 मे, आहे की नाही? तर आता 65वी ओवी बघा आपली. 65 नाही, 95 क्रमांकाची ओवी. जे येणे करुणे समजता पारितोषी होईल देवता.
मग ते तुम्हा इस्पिता अर्थाते देते. तुम्ही धर्मचरण केल्यामुळे देवता प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. इस्पित म्हणजे इच्छा, मनातील इच्छा. आणि पारितोषू, बघा हा पारितोषू हा शब्द हर्षसाहेब कसा तयार झाला? पारितोषक पारितोषक आपण म्हणतो ना, तसा तो म्हणजे परितोषू हा शब्द आहे. म्हणजे ते घेतल्यानंतर आपल्याला काय होतं? आनंद होतो, समाधान होतं, आहे की नाही? हां, बघा कशा ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आपल्याला बघा कशा तयार झालेले आहे शब्द, आहे की नाही? म्हणजे पारितोषकवरून पारितोषक. पुढे बघा आता. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता योगक्षेमू निश्चिता करते तुमचा. तुम्ही स्वधर्माचं जर का पालन केलं तर तुम्हाला देवतागण हे होतील, काय समस्त देवतागण प्रसन्न होतील आणि तुमचा योगक्षेम वाहतील. तुम्हाला जे प्राप्त झालं आहे त्याचं पण तुम्हाला काय होईल? रक्षण होईल. कधी कधी आपल्याला बघा आपल्याला प्राप्त होतं पण रक्षण होत नाही. योगक्षेम वहाम्यम त्या पद्धतीने. पुढे बघा आता. तुम्ही देवता ते भजाल देवा तुम्हा तुष्टतील ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथ. म्हणजे तुम्ही देवतांची भक्ती केली तर देव काय होतील? प्रसन्न होतील. आणि असं देवांना पण आनंद होईल आणि मग परस्परावर प्रेम होईल, आहे की नाही? आपण जर का समाजाची सेवा केली तर समाजही तुमची सेवा करेल आणि असं ऋणानुबंध तयार होईल, आहे की नाही? आपणच काही केलं नाही तर थोडी कोण करणार आहे? नियम असा आहे, आपण जर का दुसऱ्याच्या घरी गेलो नाही तर दुसरे थोडे आपल्याकडे येणार आहेत. हा साधा नियम आहे. पुढे बघा आता. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धे जाईल वांछित ही पुरेल मानसीचे. स्वधर्माचं आचरण केल्यानंतर तुम्ही जे करू म्हणाल ते सिद्धीच जाईल तुमचं. तुम्ही कुठलंही कार्य घेतलं हातामध्ये तर ते काय होईल? सिद्धीच जाणार, ते पूर्णत्वाला जाईल. आणि काय होईल? जे मनातली इच्छा आहे त्या सर्व तुमच्या पूर्ण होतील. पुढे बघा. आणि त्याचा म्हणजे हा परिणाम कशाचा आहे? स्वधर्म आचरणाचा आहे की नाही? तर ह्या स्वधर्म आचरणामुळे आणखीन काय फायदा होईल? तर ज्ञानोबा काय म्हणतात बघा. वाचा सिद्धी पावाल. बघा तुम्ही जे बोलले ना ते खरं होणार, आहे की नाही? पण कधी होईल? जेव्हा आपण स्वधर्माचं आचरण करू तेव्हा. आज्ञापक व्हाल मनिये तुमचे मागतील महारिद्धी. तुम्ही आज्ञापक व्हाल. आज्ञा म्हणजे दुसऱ्याला आज्ञा करणार, दुसऱ्याला काम सांगणारे व्हाल तुम्ही. केव्हा व्हाल? जेव्हा तुम्ही स्वधर्माचं पालन कराल. आणि पुढे ज्ञानोबा काय म्हणतात? तुम्हाला महारिद्धी जे आहेत, रीतिसिद्धी, त्या तुमच्या मागे लागतील. काय पाहिजे तुम्हाला सांगा? आहे की नाही? असे रीती किती प्रकारचे आहेत साहेब? 8 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत? त्याची नावं तुम्हाला थोडक्यात सांगतो ना, पण पुढे जाऊ. त्याची नावं अशी आहेत. पहिली आहे बुद्धिरिद्धी. जी बुद्धी नावाची रिद्धी आहे ती काय करते? ती आपल्याला ज्ञान देते. आणि पुढे विक्रिया रिद्धी आहे. विक्रिया नावाची रिद्धी आहे. ती जर का प्रसन्न झाली तर काय होईल? तुम्ही स्वतःचं रूप बदलू शकता. जसे राक्षस रूप बदलायचे बघा त्या आता हे मारुती पण, हनुमान पण रूप बदलतात, कारण ती सिद्धी प्राप्त झालेली आहे. पुढची सिद्धी आहे क्रियासिद्धी.
क्रियासिद्धी म्हणजे आकाशातून तुम्ही भ्रमण करू शकाल. त्याच्यानंतर आहे तपरिद्धी आहे, त्याच्यानंतर बलरिद्धी आहे, त्याच्यानंतर औषधरिद्धी आहे. कुठलाही रोग तुम्ही बरा करू शकाल. तुम्ही औषध तयार केलं कुठल्याही रोगावर ते सिद्ध होईल. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये औषधी रिद्धी प्राप्त झाली ना, तर त्याच्यात असं लिहिलं आहे की स्पर्श केला तरी रोग पूर्ण बरा होईल. हां, पुढे बघा असं आहे की रसरिद्धी आहे. म्हणजे तुम्हाला कुठलंही विषारी अन्न तुम्ही बघितलंच त्याचं विष जाणार आणि त्याचं अमृतात हे रूपांतर होणार. ती रससिद्धी तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. बघा आपल्या ते याच्यामध्ये भागवतामध्ये जो आपल्या आख्यायिका आहे बघा, भक्त प्रल्हादाची, त्याला कितीतरी प्रकारे त्याला मारायचा प्रयत्न केला. त्याला विषसुद्धा दिलं की ना साहेब. त्याला कड्यावरून कड्यालोट केला, पण त्याला विषाचं त्याने अमृत केलं. हे कशाने आहे? या सिद्धीमुळे. ते या अशा 8 प्रकारच्या रिद्धी आहेत. हां, अरे निधी नवरा हो, तिला पण म्हणजे तिला सिद्धी रीतिसिद्धी त्याला म्हणतो आपण, आहे का नाही. ह्या रीतिसिद्धी काय कोणाच्या पत्न्या आहेत का हो? या कोणाच्या पत्न्या आहेत रीतिसिद्धी? गणपती. बघा समोरच आहे. बघा आपण त्याची भक्ती केली तर आपल्याला हे सगळं मिळू शकेल. पुढे बघा आता, तैसे ऋतपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यासे. आता इथे ज्ञानोबा आहे तुम्हाला दृष्टांत देतात. बघा आता फळ कुठल्याही ऋतूत येतात हे गोष्ट वेगळी आहे. आता 12 महिने आंबे आहेत, आहे ना. पण पूर्वी असं होतं का? नाही. मग वसंत ऋतूमध्येच काय करायचं आहे, वनश्री काय करायची म्हणजे शोभून दिसायची, फळ द्यायची पूर्वी. तर हा ते काय म्हणतात ज्ञानोबर आहे की स्वधर्म तुम्ही जर का पाळला तर तुमच्या जीवनामध्ये भरच येईल. म्हणजे तुमचं जीवन काय होईल? हां, भरलेलं फळ आणि फुलाने रसभसरीत तुमचं जीवन राहील. बघा प्रत्येकाचा मी म्हटलं की धर्म वेगवेगळा आहे, स्वधर्म. तो आपण जर का प्रत्येकाने पाळला तर आपल्याला काहीच म्हणजे जादूटोणा किंवा गंडा दोऱ्या घ्यायची काहीच गरज नाही. कुठल्याही बुवाच्या वगैरे महाराजाच्या मागे जायची गरज नाही. हां, फक्त आपण काय करायचं आहे, स्वधर्माचं काय करायचं आहे. हां, आता ऋतुपती म्हणजे वसंत ऋतू आणि वनश्री निरंतर. वनश्री एकदम वसंत ऋतू आला की फुललेली असते. तसंच जीवन तुमचं फुललेलं राहणार कायम. नाही तर काय होईल माहिती आहे का, कधी पण बघावा ना तर चेहरा पडलेला त्याचा. ते तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात ना, फोडली गौरी तैसा दिसे तोंडावरी. ती गौरी असते बघा, तसाच त्याचा चेहरा कायम. सगळं असू ना. सगळं असून एरंडल पिलासारखा. तर हे कशावरून? हां, तर स्वधर्माचं पालन नाही केलेलं आहे त्यांनी. आता 1-2 महाराजांचे प्रमाण घेतो. 18.5 मिनटं झाले तर हां, 1.5 मिनटं फक्त बाकी आहे. त्याच्यामध्ये बघा, आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नव्हे. कुठल्या तरी देवाची आपण आराधना केली पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला सुख भेटणार नाही. पुढे महाराज काय म्हणतात, देव सखा जरी जग अवघे कृपा करी. तुम्हाला देव सखा केला तुम्ही तर संपूर्ण जग तुमच्यावर आपोआप कृपा करणार आहे. देवाच्या संबंधी विश्वाची सोय रे. देवाचा संबंध आला की विश्वाशी सोय राहतो आपण. विश्व हे विश्वाची माझे घर आहे, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. पुढे काय, देव झाले अवघे जन गुण दोष हरपले. सगळ्यांना देव आपण मांडला ना तर कोणाचाच आपण दोष पण नाही बघणार आणि गुण पण बघणार नाही, आहे की नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हे सर्वजण भगवंताचेच अवतार आहेत.
असं आपण बघायला पाहिजे. पण याच्यासाठी काय माहिती आहे का, आपण देवाला मानलं पाहिजे. आणि मानल्यानंतर नुसतं मानून उपयोग नाही, तर आपण भक्ती केली पाहिजे. कुंडलिका वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संत. आपल्या ज्ञानेश्वरीचं जे आहे आपल्याकडे घरी, आपण थोडं वाचायचा प्रयत्न करा. त्याच्यात गोडवा आहे भरपूर. तुम्ही जर का म्हणजे हीच भक्ती आहे ज्ञानोबारायांची. आता ज्ञानोबाराय नाही येत आपल्याकडे आता सध्या नाही येत, परंतु ते ग्रंथरूपामध्ये आपल्याकडे आहेत. ते ग्रंथ जर का वाचला तर त्यांची सेवा होणार. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे हया सत्कर्मरती वाढो दूता परस्परे पडो मैत्र निवाचे दुर्गाचे दिग्रदाओ तुझे वांशील तो ते लावो प्राणिदात वर्षद सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो बुधा तला कल्पतरुचे हरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन तेही सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजते दो आदी पुरखे अखंडित आणि ग्रंथ विजय विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेदी हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो नेवरे ज्ञान देवो सुखिया हे नेवरे ज्ञान देवो सुखिया हे नेवरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम शांती शांती.